खायला गाठ्या आज मंदिरातल्या गावातले पोरे आलेत आज. खरंच राव आज गावात आहे ना एक नंबर पोरे आले. आज मकर संक्रांत आहे म्हणल्यावर काहीतरी विषय झाला पाहिजे. ते हो साईडला अरे मुली बघायचं वय का तुझं आणि मला म्हणतोय काही करू नये ना आज पूर्वी पटवलीच पाहिजे त्याशिवाय पर्याय नाही. काहीतरी ना शक्कल लढवलीच पाहिजे. हा एक प्लॅन आहे डोक्यात. ते केल्याशिवाय ना पूर्वी पटणारच नाही. त्याला जाऊ आता. गणपा गेला वाटतं. बरं झालं टकलं गेलं लवकर. आता एखादी इकडली उडवूच आपण. मुलींना घ्या ना हो का त्या करा नाव तर दिलं आधी तुम्हीच. बरं बाय घेते तुमचं म्हणणं ऐकते. झणझण्यात बराते खाण्यात खानचुळे अंगात गुलाल भांगात जाय फळवटी भारत बसले दाटीत मी जाते साखर पण वाटीत झणझण जाते खिडकीवाट पाहते खिडकीला 3 तारा आडकीताला घुंगरी बारा पान खाते करा करा घाम येतो दारा दारा तिकडून आला या परी सुपारी सुपारी ते वाड्याला हंडा ते पाण्याला पाण्याने ते गंगाचा वाडा बांधते बेंगचा वाड्यात वाड 7 वाड मधल्या वाड्यात आत्तेबाईचे मांडी मूल
मुलाच्या हातात डबी डबीत पैका नाव घेते भारत गजर सगळेजण ऐका. येऊ का ना घ्या ग तुम्ही. मावशी आमचं लग्न झालंय का? पण तुमच्यासाठी गेले. नीट ऐका बर का? हो. काय? आदलं घर मधलं घर मधल्या घरात परात. आदलं घर मधलं घर मधल्या घरात परात. परातीत झोप. लग्नच नाही झालं नाव कोणाचं घेऊ? आंब्यात आंबा हापूस आंबा. आंब्यात आंबा हापूस आंबा. आमचे आहे म्हणजे जगदंबा. चला आता घेऊ का ना तू पण? हा तू पण घेशील का? मी काही येडीबिडी झाला का काय? माझ्या मम्मीचं जायचंय तेव्हा माझं होईल तेव्हा मी एक काय दहा आता कुठं झालंय? तरी पण घ्यायचं तर घ्यायचं. नाही नाही मी नसते घेत. तुम्ही काही येडीबिडी झाला का काय? आईला ती गाबडी परत आली वाटतं. त्यांना काय चोप जरा कमी पडला काय ना. जाऊ दे, आपल्याला काय करायचंय. आपल्याला कामाशी मतलब. आपण कशासाठी आलोय ती काम मात्र झालं पाहिजे. बाकी जाऊ दे. काय चाललंय पांडू? एकदम मस्त. लय निवांत बसलाय. काय निवांत काय बसायचं आता निवांत असं बघत. काय गावात काय चाललंय काय तुझं? चाललंय? एकशे एक बडकत पोरी आल्यात राव मंदिरात. काय? हा? आणि तू मंदिरात असून तुला माहित नाही. नाही कुठे? आतमध्ये गेलेत. कुठे? इथं हा आला का? पोरी आल्या, पोरी पटवायचे आपल्याला काही करून गाड्या. हा काहीतरी करावं लागेल. एक उपाय आहे माझ्या डोक्यात. काय रे? बुवाचा ड्रेस आहे का तुझ्याकडे? गोवाचा ड्रेस मंदिरात आलेला का? मंदिर किती ड्रेस पाहिजे तुला गोवाचे? एकच पाहिजे ना बाबा. लगेच देतो. एकटाच आहे मी. एकच पाहिजे ना. लगेच देतो. तू दिसतो बिरतो बोवा दिला का एकदम. आता देतो लगेच तुला. चल बरं. चल. पाहिजे ना. हे बघ, शिकायचं नाही लावायचंय. बरं की नाही? पण बापरे, मी सांगतो तुला नंतर. होय रे, मी बुवा दिसतोय का खरा? अरे बुवा म्हणजे? एक नंबर अरे तू बुवा म्हणजे लय मोठा बुवा दिसतोय. काशीतला, खरं काय? काशी केलेला अयो, एक नंबर बुवा दिसतोय भारी. आपल्याला बसायला जागा चांगली तिथं झाला खाली. चला बसूया. इथं झाडाखाली बसू चला. निवांत हिरवळीत. अरे पांडव, हो. एक गाणं म्हण ना. झलक दिखला जा, झलक दिखला जा. मस्त आहे ना आवाज. एक बार आजा 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 हे काय गाणं आहे का? हे काय गाणं आहे का? मग? अरे देवा धर्माची गाणं म्हण. देवा धर्माची होय. असं म्हणलं आपण ओळखीन ना. हा? नाम तुझे घेता देवा होई समाधान. नाम तुझे घेता देवा होई समाधान. एवढंच येतंय बर का. पुढं नाही येत. पुढं नाही शिकलो नाही. आडाणी आहे उलीचा. असं आहे का? शाळेत बरं, नाही. ठीक आहे. पण दुसरीकडे लय गेलोय. म्हणजे अनुभवाच्या गावी लय गेलोय. असं आहे का? तरी काय तुझ्यासोबत फिरतोय म्हणलं मी कुठंतरी चांगलं लाईन नाही झालंच की. हा, तेवढे काय. फक्त काय माहितीये का, आपण कोणाला ओळखलं नाही पाहिजे. जर बघितलं ना, आपल्याला कळलं ना आपण ही पोरं आहेत म्हणून. अजिबात नाही. मी बघ कसं तू सीआयडी मधलं दया बी आपल्याला ओळखणार नाही. खरं काय? मग बघ हा. कोण आहे तू? व मी तुला ओळखणार नाही. खरं काय? मग विचार पाठ बोलायचं. नाही ओळखूया तुम्ही? नाही ना ओळखूया. नाही. मग आता आपलं काम होणार सक्सेस. मग आईला पांड्या, बोल की. आपण आलोय खरं पोरगी पटवायला. हा. पण आपण कोण आहे हे कळलं नाही म्हणजे बरं होईल. कळत कोणाला ग? तू सारखं सारखं म्हणतोय काय कळल का नाही कळल का नाही. नाही कळत कोणाला. अरे कळल्यावर आज तशी नाही फटके बसत्या. नाही नाही मग ती मागची असते पाटलाची पोरी सारखी. हा, नाही कोणा. काय ते पाटलाच्या पोरीचं घेऊन बसला. काय खरं आहे तिचं? काय झालं खरं? फसवलं तिने मला. कशाला? काय सांगू तुला आता, लय मोठी कहाणी त्याच्या मागे. मग शॉर्टकट मध्ये इसकटून सांग ना मला थोडीशी.
अरे काय झालं माहितीये का, मी त्याच्या मागे लागलो होतो. हा. विषय काय झाला का, त्या पाटलाने त्या पाटलाच्या पोरीने दोघांनी मिळून काहीतरी गेम केला माझ्यावर. तुला कापला हा, तुला कापला कोंबडा. कोंबडाच केला पर माझा. त्यामुळे आपण विषय सोडून दिलाय. पण ते जाऊ दे. आपण आहे ना, आपण तिथं कशासाठी आलोय तुला माहिती ना. बघायला आले बघायला आले. हा, मग आपण तेवढंच काम करायचं. होय महाराज, तर तंबाखूची फूट दे की तिकडची. तंबाखूची पुडी होय. हाय कर तंबाखूची पुडी. नाही ना, मी नाही खात. का मागाशी तर घेतली होती तर टपरीवर. अरे ते येताना कुठं पडली का काय माहिती. कशाच पडली तेव्हा है. मी नाही करत, मी चाललो. अरे असं नको. नाही नाही, मी चाललो. तुला एक काय विडा तंबाखू देतो तुला. नक्की हा नक्की. ते सगळं झाल्यावर. झाल्यावर हा मला एक पोरगी पटवून द्यायची. हा, बरं दुसरी तिच्या बरोबर आली ना, ते तुला पटू. हा? चालतंय. मग तर बस. बस. हा. आपण तेरे उद्या गाणं- आने से काय कुठलं गाणं म्हणू? काय गाणं मी काय सिंगर बिंगर अरे आहे काय? गाणं नाही म्हणजे एखादं भजन बिजन काहीतरी होऊ दे. नाही भजन बिजन काय नाही. मी जेवण नाही करून आलो. मला जेवण चार मग बघू. अरे नंतर चालतो जेवण. नाही नाही, नंतरला अंतर असतं. सांगा हो, सांगा ह्यांना इसकडून सांगा. आज कसले 101 आपण एक काम करू, महाराजाला विचारू आपण पुरी कशा पाठवायची. ती मराठून लिहिलं का? तरी विचारू आपण. पूर आल्यात पूर. आपल्या मुद्रामध्ये या. महाराज लय मोठी तुमच्याकडे समस्या घेऊन आलेलो आहे मी. आज लय मोठ्या समस्या आणल्या तुम्ही. कुठे समस्या? समस्या नाही समस्या. समस्या वय हो. महाराज त्यासाठीच बसलेत की समस्या सोडवायला. असं ही आहे की मला पुरेच पटत नाही. तो थोडंफार तुम्हाला उपाय सांगत होतो. इथं आपल्यालाच पटा नाही. ह्यो कशाला? काय काय काय? आपणच इथं पोरी पटवायला नियम म्हणतोय, आपल्याला पोरगी पटत नाही. काय बोलले महाराज काय काय नाही काय काय नाही, नाही काय नाही काय नाही काय तुम्ही समस्या सांगताय का नाही मला मग. सांगणार ना सांगणार. महाराज सांगा. महाराज लय लांबून आलेले आहेत. तरी कुठून. कुठून आले? ए, अरे, पॅन्ट दिसत होती मग होतं. बाहेर येईल ना ते. हा? असं नसतं कोणाचं काय धरायचं. माहिती का तुला. बर बर. महाराज म्हणजे मी लय लांब ना आलोय. होय. हा, तुझं वय किती रे बाळा? 17. 17 म्हणजे लय खतरा आहे. पोरींच ना. लय दिसतोय. बस 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 लय चिकना दिसतो की रे तू. चिकना दिसतो पण तुम्हाला पोरी पटत नाही. हे तुम्ही माझ्या मनातलं ओळखलं बघा. आणि त्याच्यावर थोडेफार मला टिप्स द्या. तुम्ही पोरीं मागे लय पळता. म्हणून तर पाठवलं. खात्यातले पोरी बरोबर. तुमच्या असं जवळ आलेला घास सुटून जातोय. दुसरा घेऊन जातो. सुटत नाही. दुसरा घेऊन जातो. तोच सुटून जातो. परंतु त्याच्यावर उपाय सांगा. उपाय पण महाराज कशाला बसते? सांगा मग महाराज. तुमच्या सगळ्या उपायाचं निवारण होईल. मी तुला 2 उपाय सांगतो. 2. हा, त्यातलं तुला कोणतं उपाय करायचंय ते तू ठरव. चालतंय बघतो मी माझं. आणि हे 2 उपाय केल्यानंतर तुला 102% तुला पोरी पटतील. चालतंय चालतंय. नक्की नक्की. हा, तुला तरी कधी पटल्या होत्या काय? यांना कुठं सांगून कळतोय महाराज. पुरी पटले नाही. हा 102% म्हणजे होणार काम हा, निश्चित. निश्चित होणार का. लय तरी कुठं पोरी पटल्या? याला कुठं सांगायचं आपण पाठवायला आलोय म्हणून. हे म्हणतोय आपल्याला पोरी पाठवा म्हणून. तू सांगू सांगू काहीतरी उपाय सांगावं लागेल. सांगा सांगा जरा थोडंफार. सांगू. तुम्ही तुमच्यात होऊन द्या चर्चा मग मला सांगा. छान आहे आमचा ते- असं जरा कम्युनिकेशन असतं. कनेक्शन असतं connection. आमचं. हा. महाराज जे बोलतात ते खरं होतं बरं का सगळं. बघू ना. कळलं आपल्याला पण. आता काय दाखवायचंय? तेच खरं होतंय का नाही हा बघायला. खरं होतंय ते वय. मला वाटलं महाराजांचं काय दाखवायचंय. मी एक उपाय सांगतो तुला. पहिला पहिला. पहिला 2 उपाय सांगणार आहे. त्यातला एक कोणता तरी करायचा. हा, सांगा लवकर सांगा. हा, पहिला उपाय असा की गावात जे कुत्र हिंडताना पेसाळलेलं ते हा. कसं करत असतं. बरं. असं करत असतं ते. त्याचं काय करायचं माहितीये का. त्या जिभेसहित त्याची पप्पी घ्यायची. महाराज काय येडे बिड झालंय काही सांगा. महाराज दुसरा उपाय सांगायचं काय पटत नाही. महाराज पहिला उपाय तर झाला. आता दुसरा सांगा. लवकर जायचंय मला. दुसरा उपाय एकदम साधा आणि सोपा आहे. आता हल्ली आपल्याकडे पावसाळा आहे. हो. पावसातले बेडक असतात. ते डाराव नाही करत. डाराव हा हा. बेडक. ते बारके ह्याच्यासारखे. हा, त्यासारखी म्हणलं तरी जमन. बर. ते बेडक आहेत ना, बेडक ज्यावेळेस बाहेर येतात ना, ते बेडकाच्या वरनं असं जीप फिरवायची. असं हा. जीप फिरवली ना,
अरे माझं बाहेर काढा की एवढंच निघत आहे. हा, बघा ना. हा. ते असू दे. जीभ अशी केली ना तर तुझे सगळे सूत्र हिकडचे हिकडे फिरतील. बरं. म्हणजे कसं तुला आता पोरी पटत नाहीत, हा. मग लगेच तुला पोरी पटतील. हा, हे उपाय मात्र एकदम बेस्ट आहे. काय अडचण आहे तुझी? पोरीच पटायची, हा, पोरीच पटत मग नाही. तुला आता हे जर उपाय केला तर तुला 102% पोरी पटतील. या महाराजचं काय खरं वाटत नाही मला. आपण जाऊ दुसऱ्या महाराज बघू. ए यार कुठं चाललात? येतो आम्ही जातो. बर ठीक आहे, ठीक आहे. तर आपलं चालू दे. हे दोस्ती हम नहीं तोड़ेंगे तोड़ेंगे मगर तेरा साथ ना छोड़ेंगे. जरा आवाज काढू वाटतंय कुठनं तरी. लय नको आवाज काढू. ध्वनी प्रदूषण होतं, हा, ध्वनी प्रदूषण होतं. ध्वनी मोठा आवाज केल्यावर नाही येत वास. हे असं आहे का? हा. बरं ठीक आहे. शिकलं नाही शाळेत. लय शिकलोय पण शाळेत आता शिकलो असतं तर आपण बसलो असतो का असं मग. पोरी बघत. पोरी बघत काय करावं लागतंय पोरींसाठी. खूप काय करावं लागतंय. कुठं विना घ्या, कुठं ही बोवाचा गेटअप करा. हिना नाही मग काय? ती गिटार आहे. झलक गिटार आहे. दिखला, झलक दिखला नको बाबू. आपण आपल्या पुरी आले पुरी आले. खरं काय? आपला हा, बघ, बघ. बस, बस, बस. हो येतो तर महाराज दिसते तर. चला आपल्या समस्या मांडू. काहीतरी चला. अंजली दिसते नव्हती, ओळखती मला माहिती का होता. तिने जर ओळखलं तर काही खरं नाही कडे. ओळखणार नाही ओळखणार नाही ना, ओळख नाही येत मी. नाही नाही अजिबात नाही. जरा तू गोरा दिसायला लागलाय कशाला ओळखणार आहेत का मध्ये? हा मग काय नाही अडचण. दीदी इकडे या ग जरा. बघू आपण या महाराजांकडे ये. अगं यांचं लय खरं होतं. सांगितलेलं मी ऐकू नये. यांचं सांगितलं ना खरं खरं होतंय. त्या महाराजांचं काय खरं आहे हे भोंदू महाराज. तरी पाहिल्यासारखं वाटतंय बर का. ओळखले भेळखले काय आपल्याला. नाही नाही ना. नाही 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 नाही. यांना पाहिलंय खूप तरी. पाहिलंय ही काय ओळखती काय आपल्याला. मला तर वाटतंय तसं थोडस पण घाबरायचं नाही. चालू द्या जोरात. हा. ओळखलं नाही म्हणजे बरं होईल. नाही नाही तुमचं चालू द्या जोरात. घाबरायचं नाही. नाही महाराज माझं पोरग कुठं गेलंय कुठे नाही बघा ना. एवढं भांडणं झाल्यापासून घरी आहे नाही तो. लक्ष ठेवा बघा. मावशी तुम्ही अजिबात घाबरू नका. तुमचा चंद्या कुठंच गेलेला नाहीये. आणि जो कुठं बी गेला असेल ना तो लवकरच घरी येईन. पण तुम्हाला एक उपाय सांगतो तेवढा तुम्हाला करावा लागेल. करते ना सांगा ना. तुम्हाला आपलं भैरवनाथ मंदिर माहिती ना तुम्हाला गावातलं. हो आहे. हा त्याला 101 नारळ लागतील. ठीक आहे चालेल. हा माझा पोरग मागाली ना चंदू माझा. हा चंदू महागारी पण 101 नारळ आणि 11 कोंबड्या कापावं लागतील तुम्हाला. कोंबड्या का कोंबडा. कोंबडा. ठीक आहे चालेल. हा ते- महाराज तुम्ही सांगितलंय मी करते. माझं पोरग माघारी आले पाहिजे. एवढं तुम्ही केलं तर तुमचा पोरगा लवकर घरी येईल. ठीक आहे चालेल. कोंबडा कापल्यानंतर आपणच आपल्याला खायला मोठं द्यायचं. आईला कोंबड्या म्हणतात. 11 कोंबड्या म्हणले त्यातले 2-4 कोंबड्या भेटल्या तरी बस. 31 पार्टी लय जोरात. लई जोरात 30 पार्टी होईल. हो, येऊ दे येऊ दे येऊ दे. 11 बोलवा. बर बर. मावशी तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. तुम्ही एवढा उपाय करा तुमचं चंद्या लवकर घरी येईल. ठीक आहे महाराज मी करते उपाय. तथास्तु तथास्तु. महाराज माझी तर खूप मोठी समस्या आहे. माझे ना केसच सरळ नाही होत.
महाराज तिचा उपाय मी सांगतो. बर सांग सांग. बालका, ते केसाला आहे ना 12 तास पाण्यात भिजवून ठेवायचं. किती तास? 12 तास. रडती कशाला? 12 तास पाण्यात भिजवून ठेवायचं. मस्त इस्त्री घ्यायची आणि प्रेस करायचं. तुझे केस आहे ना हे असे मस्त रेशिमासारखे सरळ होतील बघ. महाराज तुम्हाला चंद्राचं नाव कसं काय माहित? चंद्याचं नाव म्हणजे आमचं ते कनेक्शन असतं. मला ऑटोमॅटिक समजतं कोणाकोणाचं नाव काय आहे. महाराज म्हणतात ते खरं आहे बर का. असं होय. हा. अरे शिल्प्या, तू काय कधीपासून हे असलं करायला लागला? कोणाला येड्यात काढतोय तू? उघड पडलं आपलं, आता काही गरज नाही. पळ 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 पळ. तुमची लुंगी पडली. लुंगी जाऊ दे, इथं आपण तिचं काय चल. बघा मावशी, कोणाकडून तुम्ही समस्येचं निराकरण करत होता? मला काय माहिती बाई, असं भोंदू माणूस होता, मला नव्हतं माहिती. भोंदू नाही तर माझ्या मैत्रिणीचा भाऊ आहे. काही पण करतात तिथं, पोरींच्या मागं फिरतात ती गावात. आज ठीक आहे, मी त्याला ओळखते म्हणून मी लगेच ओळखलं तर माझ्या मैत्रिणीचा भाऊ आहे. पण काय असे माहिती बाई. गावात किंवा आपल्या शहरात कितीतरी बंधू भाव असेच वेश धारण करून फिरतात आणि काही पण उद्देश देत बसतात लोकांना. लोकांना असं वाटतं की आपल्या समस्या सुटतील म्हणून लोक त्यांचं ऐकतात, पण मुक्या प्राण्यांना मारायला लावतात. ते काही पण उपाय सांगतात. हे बरोबर आहे का? नाही ना ग बाई, माहिती नव्हतं ग मला. आता त्यांनी तुम्हाला काय उपाय सांगितला? 101 नारळ. हो. गरीब माणसाला हे होतं का शक्य? नाही ना. आणि कुठला देव 101 नारळ मागतो? नाही मागत. 11 कोंबड्या देणार होता का तुम्ही? नाही ग आणि बाई. ते कोणाच्या पोटात जाणार होते? त्यांचेच पोटात जाणार होते. आणि मग कशाला त्या मुक्या प्राण्यांचे जीव घ्यायचे मग? आजचा हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला? हा एपिसोड तुम्हाला आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, कमेंट करा. धन्यवाद. मंडळ आपलं आभारी आहे.